डॉक्टर आज लयच खुश असाल का? आम्ही ऐकलंय तुम्ही आज कोर्टात लई भारी केस लढवली म्हण. तुम्ही सुटणार म्हणजे तसं दिसतंयच हो. हा ते होय. आपण काय कर्म करत राहायचं, फळाची चिंता करायची नाही. करता खरविता तो आहे, त्याने दाखवलेल्या मार्गावर आपण चालत राहायचं. मग रस्त्यात खड्डे आले काय, आडवळण आली काय, रस्ता थांबला काय, रस्ता बंद असला काय, काळजी करायची नाही. कारण एक रस्ता जरी बंद झाला तरी दुसरा रस्ता कुठेतरी उघडलेला असतोच. पण डॉक्टर कोर्टात भल्या भल्यांची विकेट पडतीया. तुम्ही कसं कसं जुळवून आणला हो सगळं? तुम्हाला कसं सुचलं सगळं हे बोलायला? सुचलं कसं म्हणजे, अहो मी अनाथ आहे ना, माझं स्वतःच असं कोणीच नाहीये. त्यात लहानपणापासून पुस्तकांशी मैत्री झाली. मग त्यात जे वाचलंय, जे ज्ञान मिळालंय ते सोबतीला घेऊन चाललंय. आणि माझा हा आत्मविश्वास खरा कुठून आला माहितीये? माझ्या खरेपणातून. मला माहिती मी काहीच केलेलं नाहीये, त्यामुळे मला काहीच होणार नाही. पण मी केलंय. मी माझ्या बायकोचा खून केलाय. पण मला पण ह्यातून बाहेर पडायचं आहे हो. मला पण मार्ग सांगा काहीतरी. अहो तुम्ही तुमच्या बायकोचा खून केलाय, या कृत्याची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागेल. अहो डॉक्टर असं नका हो बोलू. 2 पोरं आहेत मला. नातेवाईकांच्याकडे ठेवलंय मी त्यांना. मला खूप काळजी वाटते त्यांची. मी जे काय सगळं केलंय त्याचा खूप पश्चाताप होतोय हो मला. पण मी तरी काय करणार. खूप भांडखोर होती हो बायको माझी. कामावरून आलं की नुसता तगादा लावायची पैशाचा पाठीमागून. मग एक दिवस रागाच्या भरात. तुम्ही आधी शांत व्हा, शांत व्हा. तुमच्याकडे बघून दिसतं ना तुम्हाला खूप पश्चाताप होत. तुम्ही एक काम करा, तुम्ही कोर्टाला सगळं खरं काय ते सांगून टाका. सांगा तुम्हाला खूप पश्चाताप होत आहे. कोर्ट तुम्ही खरं सांगितल्यामुळे कदाचित तुमची थोडीफार शिक्षा कमी करेल. पण या शिक्षेपेक्षा तुम्ही पश्चातापाच्या आगीत जे होरपळताय ते खूप कठीण आहे. त्यातून तरी तुमची सुटका होईल. खरं आहे डॉक्टर. खरंच मला खूप पश्चाताप होतो ह्या सगळ्याचा. तुम्ही म्हणताय तसंच करतो. मी सगळं गुन्हा कबूल करून टाकतो. म्हणजे माझं मन तरी मला त्रास देणार नाही. खरं डॉक्टर आमच्या सगळ्यांचं हीच झालंय. रागाच्या भरात गुन्हा केल्यानं आता पश्चाताप होतोय. तुम्हीच आम्हाला मार्ग दाखवा. आम्हाला इथे सडत बसायचं नाही. तुमच्या केसचा निकाल लागला का? होय, मला शिक्षा पण झाली. बर, तुम्ही एक काम करा, वरच्या कोर्टात अपील करा. पाहिजे तर मी मदत करतो तुम्हाला. खरंच डॉक्टर तुम्ही देव माणूस आहे. तुम्ही काही मिनिट देव माणूस. काय चाललंय रे? त्याला झोपा. घेऊ रिमांड मध्ये. हे झोपायचे नाही, झोप उडवायचे दिवस आहे. त्याचा मुर्दा बसवलाय, याला घातलं नेऊन टापऱ्या. त्याला कुणी काय मध्ये ठेवलंय र? आजचा दिवसच खराब आहे. त्या कंपाऊंडरनं कोर्टात मला येडं ठरवलं. कोर्टाला म्हणा येऊन बघ आता मला दिसतंय का नाही ते. त्याची किरडी ठासाळली त्याची. साधा कंपाऊंडर व्हायच्या बी लायकीचा नाही तो. मी आता सगळ्यांनाच म्हणलं होतं की आजीला दिसतंय, पण त्यावेळेस माझा कुणी बी विश्वास नाही ठेवला. दिदे तू पण नाही ठेवलास माझा विश्वास. आणि आज आजच्या कोर्टाला कळलं की आजीला दिसतंय. होय का नाही गाजे? मला जर दिसत असतं ना तर पहिले त्या कंपाऊंडरला आणि मग तुला धरून चांगला चेचला असता. म्हणजे आजी तुला खरंच दिसत नाही वय? मंगले तू ह्याच्या बाळात पाण्याच्या टायमाला काय कवटे खाल्ली होती का ग? त्याच्या डोक्यात फार भोगा भरलाय. आहे तुला तुझ्या दिसण्याचं पडलंय. इथं 2 दिवस झालं माझा नवरा मला दिसला नाही. तिथं जेलात काय खात असल, कसं राहत असल काय माहिती. त्या काळतोंड्याला काय होतंय? तो मस्त मजेत असल. त्याला काय धाड भरती हवंय? फुकटचं खायला सोकावलाय तो काय तिथलं जेवण सोडतोय वय? आणि त्याला म्हणावं तो कंपाऊंडर जर दिसला ना तर त्याला चांगला धरून चेच. आत्या ती या घरचं होणारं जावई आहेत. काय बी काय बोलताय डॉक्टरांबद्दल? अरे त्याच्या कणगीला पडली त्याच्या फोक. त्याचं काय लगीन होत नाही. सड म्हणाव तिथं जेलातच. माझी हाय लागणार आहे त्याला.
आजे असं काय बी होणार नाही. कोर्टात बघितलं ना त्यांनी किती कमाल केली, त्यामुळे ते लवकर सुटणार आहेत. अहो तो सुटून जरा आला ना तर त्याचा जीवच घेईन मी. जेलात गेले तरी चालेल. या बाबूला अक्कल नाही ना. आय मी काय केलंय? अरे त्या कंपाऊंडरला वाड्यात ठेवायची काय गरज होती रे? एक नंबरचा तो खोटारडा. माझ्यासारख्या बाईला त्यांनी सगळ्या गावापुढे खोटं ठरवलं. काय इज्जत राहिली माझ्या गावात? मला दिसतंय म्हणतो या. तुझं काय माखड चाललं तर मोड द्या. गवसच का जरा. बघा मी म्हणलं होतं का ना आजीला दिसतंय. फुकटचा मार भेटला मला. तू आता गप बस, तर तुला चांगलं सोलूनच काढते बघ मी. आत्या चला जेवायला चला समधी चला. हे बाजा का रे येवल्या काय झालं? आरडायला तुला त्याची चाराला हाक मारली. काल कोर्टात काय काय झालं? तुम्ही दोघं होता ना कोर्टात? ए बधीर, अरे डॉक्टरांची केस कोर्टात असताना मी तिथं नाही, असं कधी होईल का? तुम्हाला सांगतो, डॉक्टर अशी केस लढतात, अशी केस लढतात का नाही, कुणाला काही बोलूच देत नाही कोर्टात. हा तुम्हाला सांगतो, डॉक्टर सुटणार म्हणजे सुटणारच. हा लगा आम्हाला बी यायचं की डॉक्टरांची वकिली बघायला. आता काय येत आहे वकिली बघायला? आता सुट्ट्यालाच ते. तुम्ही एक काम करा, गावात आहे का नाही जंगी मिरवणुकीची तयारी करून ठेवा. हा काढू की देव माणूस आहे लागा ती. त्यांची मिरवणूक नाही काढणार तर मग कुणाची काढणार? बजा काय रे, म्हाताऱ्याला खरंच दिसतं होय? होय मग खरंच दिसतंय, तिला सगळं दिसतंय. रमेश काय म्हणतात ती? ए काय पण काय बोलायला लागलाय, तसं काय नाही. तुम्ही काय बी मनात घेऊ नका. तसं काय झालं नाही म्हणजे? अरे डॉक्टरनी सिद्ध केलंय ती भ्रमिष्ट झाली. म्हातारीचा मेंदू आहे की नाही? म्हातारीचा अरे अरे सांगू दे की म्हातारी बद्दल. ए बाजा आता सांगू दे ना. अरे बाबा इकडे कशाला घेऊन आलाय मला? सांगू दे की म्हातारी बद्दल. सारखी माझी बदनामी करत असते. बायको पळून गेली, बायको पळून गेली. मला बी सांगू दे की तिचा मेंदू जागेवर नाही ती. अरे नाम्या, म्हातारी तोंडाचा बाजार करते पण मनाला लय चांगली आहे बघते. तिच्याबद्दल हे सगळं घडलंय असं गावात कळलं का नाही, उगाच बाबूदादा आणि मंगलवहिनीची बदनामी व्हायची. त्यांना कशाला उगाच त्रास? तुझं बी बरोबर आहे लागा. जाऊ दे, सोडून दे ते म्हातारीचं, सोडून दे. तुला खरंच वाटतंय का डॉक्टर सुट्टी आले ते? वाटते तर तसंच, पण दिव्या मॅडमनी मध्येच कुठली साक्षी उभी नाही केली म्हणजे झालं. अरे माझ्या कानावर आले, दिव्या मॅडमला कोणतरी माणूस गावलाय जो साक्षी द्यायला येणार आहे कोर्टात, आणि तो डॉक्टरांना आधीपासून ओळखतो. हा मग आता तो माणूस आल्यावरच कळेल तो डॉक्टरांच्या बाजूने बोलतोय की डॉक्टरांच्या विरोधात. आत येऊ का मी सारे? ओ या ना. या देवी सिंगच्या केस संदर्भात काय झालंय मिस्टर? तुम्ही टेन्स दिसताय. टेन्स नको होऊ तर काय करू? तुम्ही बघितलं ना त्या देवी सिंगचं काय चाललंय? बघितलं ना, हा देवी सिंग प्रचंड शातीर आहे. एका मागोमाग एक सगळ्या साक्षी तो त्याच्या बाजूने फिरवतो. आपल्या सगळ्या पुराव्यांवरती तो शंका निर्माण करतो. आता कळलं मला हा पोलिसांच्या हाती इतके दिवस कसा लागला नाही. त्याच्यासारखा एखादाच असतो जो पोलिसांच्या पुढे जाऊन विचार करतो. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय का तुम्हाला? तो पोलिसांपेक्षाही हुशार आहे? नाही, तो फक्त हुशार आहे पण पोलिसांनी इतका नाही. तसं असतं तर आम्हा पोलिसांच्या हाती तो कधीच लागला नसता. आता तो माझ्या हाती लागलाय आणि त्याला मी सोडणार नाही. आपल्याला आता ही केस त्याच्यासारखा विचार करून सोडवावी लागेल. हो, पण तो ज्या पद्धतीने ही केस लढतोय त्यावरनं असं वाटतंय की तो कायदा कोळून प्यायला. कसला कायदा कोळून प्यायलाय? हे सगळं ना त्याच्या शातीर डोक्यातून बाहेर पडते, बाकी काही नाही. आता आज काय करतोय काय माहिती. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली? कोणती? त्या देवी सिंगच्या डोक्यात जे काही चाललंय ते तो कोणालाच कळू देत नाही. तो जे काही करतो ते शांत डोक्याने करतो. त्यामुळे आता आपल्याला त्याच्या विरुद्धचा प्लॅन हा शांत डोक्यानेच करायला हवा. बरोबर आहे. फक्त शांत डोक्याने नाही तर त्याच्या 4 पावलं पुढे जाऊन प्लॅन करायला हवा. मुंबईमध्ये ज्या डॉक्टरांकडे तो काम करत होता ना
त्या डॉक्टरांना इथं आणायला हवं. तुम्ही एक काम करा, दिव्या सिंगला माझा निरोप द्या. ऍट एनी कॉस्ट त्या डॉक्टरांना कोर्टात साक्ष द्यायला हजर करायलाच हवं. नाम्या, हाच डॉक्टर सुट्टेल म्हणजे सुट्टेलच. एका फुकीतच. कोर्टाची कार्यवाही सुरू करा. जज साहेब, मी मंजुळा संकपाळच्या केस संदर्भात काही साक्षीदार तुमच्या समोर उभे करणार आहे. त्यापैकी पहिला साक्षीदार बजरंग पाटील याला साक्ष देण्यासाठी इथं बोलवण्याची विनंती करतो. परवानगी आहे. बजरंग पाटील हाजीर हो. मला सांग भजा, मंजूचं आणि तुझं नातं कसं होतं? कसं नातं होतं म्हणजे मंजू माझी लहानपणापासूनची मैत्रीण होती. बर, मंजुळाबद्दल कोर्टाला काय सांगशील? मंजुला चांगली होती बघा. सगळ्यांची हसून खेळून बोलायची. अख्ख्या गावात यासारखी बाई शोधून सापडायची नाही. स्वभाव तर इतके प्रेमळ होते का नाही, तितकेच समजूतदार पण होती. बजा, तिच्या या मोकळ्या स्वभावाचा गावातल्या लोकांचा तिच्याकडे बघण्याचा काय दृष्टिकोन होता? काय झालं बजा, सांगतोस ना, लोक मंजुळाकडे कुठल्या नजरेने बघायचे? मंजू सगळ्यांची हसून खेळून बोलायची, पण तिच्या मनात पाप कधीच नव्हतं. गावातल्या लोकांचं काय घेऊन बसलाय तुम्ही? एखादी बाई आपल्याशी जर हसून खेळून बोलली का नाही, ती बाई लगेच वाईट चालायची ठरवून मोकळी होतात. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. मंजूच्या चारित्र्याचा या केसशी काय संबंध? संबंध आहे जज साहेब, त्यांच्या चारित्र्याचा नाही, स्वभावाचा संबंध आहे. ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. बजा, मला सांग, मंजुळा आणि माझे संबंध कसे होते? चांगले होते की. अहो, तुम्ही तिला किती मदत केली. जज साहेब, उगाच आम्ही ह्यांना देव माणूस नाही म्हणत. मंजुलाच नाही तर गावातल्या प्रत्येक माणसाला वेळोवेळी मदत केली डॉक्टर साहेबांनी. बर, तू येऊ शकतोस. यानंतर पुढील साक्ष देण्यासाठी नामदेव जाधवला इथे येण्याची विनंती करतो. परवानगी आहे. नामदेव जाधव हाजीर हो. नाम्या, मला सांग, मंजुळाचं आणि तुझं नातं कसं होतं? आमची चांगली मैत्री होती. चांगली म्हणजे नक्की किती चांगली? चांगली म्हणजे खूप चांगली मैत्री होती. जज साहेब, नाम्या आणि मंजूची इतकी चांगली मैत्री होती की मंजू नाम्याच्या सायकलवर बसून गावातून फिरायची. एवढंच नाही तर नाम्याचं तिच्या घरी येणं जाणंही होतं. हा डॉक्टर, काय बोलायचं काय तुम्हाला? आमच्यात तसं काय सुद्धा नव्हतं. अरे, तुमच्यात तसं काही आहे असं मी कधी म्हणालो? मी फक्त एवढंच म्हणतोय की तुमच्या दोघांमध्ये खूप निखळ मैत्री होती. मंजुळा खूप मोकळ्या स्वभावाची होती. जज साहेब, मंजुळा गावातील इतर बायकांप्रमाणे नव्हती. म्हणजे परपुरुषाच्या सायकलवर बसलं तर गावात चर्चेचा विषय होतो. पण मंजुला या सगळ्याची पर्वा नव्हती. आता तिला या सगळ्याची का पर्वा नव्हती किंवा ती असं का वागत होती हे आपल्याला पुढील साक्षीतून कळेल. नामू, तू जाऊ शकतोस. पुढील साक्ष देण्यासाठी मी अमर संकपाळला इथे येण्याची विनंती करतो. परवानगी आहे. अमर संकपाळ हाजीर हो. मला सांगा, मंजुळा तुमची कोण होती? तुम्हाला माहितीये डॉक्टर, ती माझी बायको होती. हो, पण हे सगळं ते समोर न्याय करायला बसलेत ना, त्यांच्यासाठी चाललंय. म्हणजे तेच माझी निर्दोष मुक्तता करणार आहेत ना?
मी निकाल देणार आहे, तोही पुरावा पाहून. त्यामुळे गैरसमज निर्माण होतील असे स्टेटमेंट देऊ नका. माफ करा जज साहेब, मग पुरावे बघून तुम्ही माझी निर्दोष मुक्तता करणार आहे हे स्टेटमेंट चालेल? तुम्ही स्टेटमेंट देण्यापेक्षा उलट तपासणी घ्या ना. माफ करा. मला सांगा, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 10. आणि तुमचा अपघात लग्नानंतरच झाला असेल, तो किती वर्षी झाला? लग्न झाल्यावर लगेच वर्षभरात. याचा अर्थ वर्षभराचाच झाला तुमचा संसार. तुम्हाला मूल होत नव्हतं, याचं काही कारण? मला कळतंय कोर्टासमोर हे तुम्हाला सांगणं जरा कठीण जाईल, पण तुम्हाला सांगावं लागेल. काय माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. हे असे प्रश्न विचारून साक्षीदाराला सगळ्यांसमोर शेम फील करवतायत. माझा असा कुठलाच हेतू नाहीये जज साहेब. हे सगळं माझ्या केसशी संबंधित आहे, म्हणून माझं हे सगळं चाललंय. ऑब्जेक्शन ओव्हररूल. मी सरकारी वकिलांना ताकीद देतो की त्यांना त्यांची उलट तपासणी करू द्या. सतत त्यांच्या मध्ये मध्ये व्यत्यय आणू नका. सांगताय ना, तुम्हाला मूल का होत नव्हतं? माझ्या ह्या अशा अवस्थेमुळे. जज साहेब, यांच्या अशा अवस्थेमुळे मंजुळा शारीरिक सुखापासून वंचित होती. त्यामुळे यांच्यात सतत वाद व्हायचे. असं काही नाहीये. तुम्ही कितीही नाही म्हणाल तरी माणूस त्याच्या गरजा नाही नाकारू शकत. पण तसं जर असतं तर तिने मला सांगितलं असतं. हे तुमची अवस्था बघून त्यांना हे सांगायची हिंमत झाली नसेल, किंवा तुमच्याकडून जे सुख मिळत नाही ते कदाचित बाहेर शोधत असतील. ऑब्जेक्शन जज साहेब. जज साहेब, तुम्ही काही म्हणायच्या आधीच मी कोर्टाची माफी मागतो. खरं तर मृत्यूनंतर एखाद्या स्त्रीबद्दल वाईट बोलणं हे खरंच चुकीचं आहे. मृत्यूनंतरच काय, कुठल्याही स्त्रीबद्दल वाईट बोलणं हे चुकीचंच आहे. त्याबद्दल मी कोर्टाची माफी मागतो, पण माझ्याकडे पर्याय नाहीये जज साहेब. डॉक्टर काही बोलू नका, थांबवा हे सगळं. जज साहेब, माझ्या मंजूला न्याय मिळाला नाही तरी चालेल, पण तिच्या चारित्र्यावर असे शिंतोडे उडवलेले मला चालणार नाही. मला सहन होणार नाही. तुम्हाला खरंच सहन होत नाहीये? नाही, मला मान्य आहे नियतीने तुमच्यासोबत खूप क्रूर थट्टा केली आहे, पण तुम्हीही मंजू बरोबर खूप चुकीचं वागलाय. त्यांच्या मोकळ्या स्वभावाचा तुम्हाला त्रास व्हायचा. त्यांना घरी यायला जरा जरी उशीर झाला तर तुम्ही त्यांच्यावर संशय घ्यायचा, त्यांना मारहाण करायचा. तुम्ही केलेल्या मारहाणामुळे एकदा त्यांच्या हाताला जखम झाली होती आणि मी त्यावर मलमपट्टी केली होती. हे खरं आहे? हो, वागलो मी चुकीचा, पण याचा अर्थ हा होत नाही की तशीच होती. आणि जज साहेब, शरीरावरच्या जखमा लोकांना दिसतात, पण मनावरच्या जखमांचं काय? आणि त्यांच्या मनाच्या जखमा तुम्हाला कधीच दिसल्या नाहीत. व्हीलचेअरवर असलेल्या नवऱ्याला सांभाळायचं, घराची आर्थिक बाजू सांभाळायची, नवऱ्याच्या रागाला सामोरं जायचं, वैवाहिक सुख नाही. या सगळ्याला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली नसेल, हे कशावरून? अरे तुझा मुडदा बसवला, तुझी किरडी ढासाळली, तुला घातला नोंद टापऱ्यात लवकर. किती रे मुडद्या खोटं बोलशील. माझी मंजू तशी नव्हती, ती खमकी होती आणि आत्महत्या तर करण्यातली नव्हती. तुझा डोळा होता तिच्यावर, तुझ्या हाताला लागली नाही ना म्हणून ती तिला मारलंय. तुझं वाटोळं होईल. तुला मरताना पण पाणी मिळणार नाही कधी. ऑर्डर ऑर्डर. तुम्ही आधी खाली बसा. कोर्टात हा असा गोंधळ घातलेला अजिबात चालणार नाही. आजी खाली बस ना, नाही तर तुला पण जेलमध्ये टाकतील. बस खाली. जज साहेब, आता मी जे काही सांगणार आहे त्याने कदाचित मंजुळाची बदनामी होऊ शकते, पण जे माझ्यावर आरोप लावलेत ते आयुष्यभर मी घेऊन नाही जगू शकत. त्यामुळे मला बोलावंच लागेल. खरं तर मंजुळाला मी आवडत होतो,